आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। सगळ्यात आधी सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा या पूर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना। तर बघा, आपल्याला दसऱ्या दिवशी 2.5 आपट्याच्या पानांचा उपाय करायचा आहे। दसरा हा जो दिवस आहे तो विजय प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ दिवस मानला गेलेला आहे। त्यामुळे बघा, या दिवशी आपण आपल्या घरातील शस्त्रांचं पूजन करतो। त्याचबरोबर ज्या काही आपल्या मौल्यवान वस्तू आहेत त्यांचं पूजन केलं जातं, पाटीपूजन केलं जातं। आपले जे काही अभ्यासाची पुस्तकं आहेत, वह्या आहेत किंवा कामाची पुस्तकं आहेत किंवा ज्यावरती आपण काम करतो, ज्यामुळे आपल्याला अर्थार्जन होतं, ते सगळं दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी त्याचं पूजन केलं जातं। गणपतीचं, सरस्वतीचं, माता लक्ष्मीचं पूजन या दिवशी केलं जातं। हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी, विजय प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे। दसऱ्या दिवशी एकमेकांना आपण आपट्याची पानं देत असतो। त्याचबरोबर आपट्याचं पान हे सर्व देवांना आपण अर्पण करत असतो। कारण विजयादशमी दिवशी म्हणजेच दसऱ्या दिवशी आपट्याच्या पानांना सोन्या चांदीपेक्षाही खूप जास्त महत्त्व असतं आणि त्यामुळे आपट्याच्या पानांशिवाय दसरा हा अपूर्ण आहे। त्यामुळे आपण दसऱ्या दिवशी आपट्याचं पान हे आपल्या देवांना अर्पण करतो, एकमेकांना आपण देतो। म्हणूनच आपट्याच्या पानाला सोने असं म्हटलं जातं। त्यामुळेच आपण दसऱ्या दिवशी सोने लुटणे म्हणजेच काय तर आपट्याची पानं जी आहेत ते एकमेकांना देतो, आपल्या देवांना अर्पण करतो, म्हणजेच आपण सोने लुटतो असं देखील म्हटलं जातं। म्हणजेच आपट्याच्या पानाला सोन्या एवढं महत्त्व या दिवशी असतं। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हे आपट्याचं पान आपल्या घरामध्ये आणल्यानंतर आपट्याच्या पानांचा एक अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे। आणि हा जो उपाय आहे तो फक्त आणि फक्त विजयादशमी दिवशी म्हणजेच दसऱ्या दिवशीच करता येतो। तुम्ही म्हणाल मी दुसऱ्या दिवशी करू का? चालणार नाही। किंवा मला वेळ असेल तेव्हा करू का? तरीही चालणार नाही। फक्त दसऱ्या दिवशी म्हणजेच यावर्षी आता शनिवारी आलेला आहे दसरा 12 ऑक्टोबरला, आणि शनिवारी 12 ऑक्टोबरला दुपारी 11 नंतर दशमी तिथी सुरू होती। म्हणजेच शनिवारी 11 वाजल्यानंतर, दुपारी 11 वाजल्यानंतर दसरा जो आहे किंवा दसऱ्याचं जे पूजन आपण करत असतो ते आपल्याला करायचं आहे। कारण दशमी तिथी ही दुपारी 11 नंतर आहे शनिवारी 12 ऑक्टोबरला। त्यामुळे हा जो 2.5 पानांचा उपाय आहे आपट्याचा तो आपल्याला शनिवारी दुपारी 11 नंतर करायचा आहे। अगदी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत जरी केला शनिवारी हा उपाय तरीही चालेल। बघा, शनिवारी दुपारी 11 पासून ते रात्री 12 पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। आता या उपायामुळे होतं काय, वर्षभर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळणार म्हणजे मिळणार। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये खूप गरिबी असेल, दारिद्र्य असेल किंवा पैसा हवा तेवढा येत नसेल किंवा आहे त्या पैशामध्ये तुम्हाला वाटते, प्रत्येकालाच वाटतं की वाढ व्हावी, आपले धनवृद्धी व्हावी, त्यासाठी तुम्ही हे करू शकता। लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी, अखंड लक्ष्मी कृपा आपल्यावर राहावी, यासाठी तुम्ही करू शकता हा उपाय। त्याचबरोबर आता माणूस म्हटलं की त्याची काही ना काहीतरी इच्छा असते, तर त्या इच्छा पूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। कुठलीही इच्छा तुमची असू द्यात। विद्यार्थी त्यांच्या अभ्यासातील यशासाठी करू शकतात, तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी हा उपाय करू शकता, धनप्राप्तीसाठी तर आपल्याला हा उपाय करायचाच आहे। प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी हा तुम्ही उपाय करू शकता। प्रत्येक कामामध्ये जर आपल्याला वर्षभर यश मिळवायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, कुठेच आपल्याला हार नको आहे, तर तुम्ही अवश्य हा उपाय करा। तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असा हा उपाय आहे। आता काय लागणार आहे आपल्याला यासाठी, आपट्याची पानं लागणार आहेत। आपट्याचं पान घेताना ते चांगलं असावं। तुम्ही छोट्या साईजचं घ्या, मोठ्या साईजचं घ्या जरासं, पण
ही आपट्याची पानं किडलेली नसावी, तुटलेली नसावी आणि यासाठी आपल्याला 2.5 पानं लागणार आहे. 2 संपूर्ण पानं आणि आपट्याचं अजून अर्ध पान आपल्याला लागणार आहे. ते अर्ध पान तुम्ही कट करून घ्यायचं. कात्रीने वगैरे तुम्ही कट करून घेऊ शकता. अशा प्रकारे 2.5 पानं आपल्याला लागणार आहेत या उपायासाठी. आता काय करायचं, आपट्याची पानं घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्या. तुम्ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि ती कोरडी करून घ्या व्यवस्थित. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला ती जी पानं आहेत ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत. 2.5 पानं व्यवस्थित घ्यायची आहेत उजव्या हातामध्ये आणि आपल्याला स्वामींचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा 108 वेळा जप करायचा आहे. जपमाळ नसेल तर तुम्ही 5-10 मिनिटं हा जप करू शकता. तर पहिल्यांदा आपल्याला स्वामी समर्थांचा जप करायचा आहे 11 वेळा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जप झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती स्वामींना मागायची आहे. समजा तुम्हाला नोकरी लागत नाही आहे किंवा धनप्राप्ती होत नाही आहे, तर तशी इच्छा तुम्ही मागायची आहे. जी काही इच्छा तुम्हाला मागायची आहे ती. त्याचबरोबर वर्षभर मला प्रत्येक कामामध्ये यश मिळू द्यात अशी तुम्हाला स्वामींकडे प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये अखंड वास करू द्यात अशी तुम्हाला प्रार्थना तिथे करायची आहे. आणि त्यानंतर ती 2.5 पानं जी आहेत ती तुम्हाला स्वामींच्या चरणांशी अर्पण करायची आहे. तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल तर तुम्ही तिथे ही 2.5 पाने अर्पण करायची आहे. त्यांच्या चरणापाशी व्यवस्थित ठेवायची आहेत. तुम्ही विजयादशमीचा संपूर्ण दिवस पण तिथे ही पानं ठेवू शकता. वेळ नसेल तर 10-15 मिनटं, अर्धा तास, जेवढा वेळ तुम्हाला ठेवायची आहेत पानं तेवढा वेळ ठेवायची. आणि त्यानंतर ही जी 2.5 आपट्याची पानं आहेत ती तुम्हाला व्यवस्थित तुमच्या पर्समध्ये ठेवून द्यायची आहेत किंवा तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही ती जी पानं आहेत किंवा ती जी पर्स आहे, बॅग आहे ती बरोबर घेऊन जायची आहे, ज्यामध्ये ही 2.5 आपट्याची पानं आहेत. बघा, वर्षभर जेव्हा जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामाला जाणार आहात तेव्हा ही 2.5 पानं तुमच्याबरोबर असू द्यात. प्रत्यक्ष स्वामींचा आशीर्वाद स्वामी तुमच्याबरोबर तिथे असतील. प्रत्येक कामामध्ये ते तुम्हाला यशस्वी बनवतील असा हा उपाय आहे. आता हाच उपाय तुम्ही दसऱ्या दिवशी स्वामी केंद्रामध्ये जाऊन देखील करू शकता. म्हणजे अशी 2.5 पानं जी आहेत ते आपण स्वामी केंद्रामध्ये न्यायची. तिथे बसून उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे आणि काही मिनिटं फक्त जप केल्यानंतर, तुमची इच्छा मागितल्यानंतर तुम्हाला ती पानं जी आहेत 2.5 पानं ती स्वामी केंद्रामध्ये स्वामींच्या फोटोजवळ, मूर्तीजवळ काही मिनिटं ठेवायची आहेत आणि त्यानंतर ती तिथून उचलायची, तुमच्याबरोबर घेऊन जायची आहेत. आणि वर्षभर जेव्हा जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामाला जाणार आहात तुमच्याबरोबर ही 2.5 पानं तुम्ही नेऊ शकता. पर्समध्ये अशा ठिकाणी ठेवा की जिथे सारखा वारंवार तुमचा हात लागणार नाही. एखाद्या तुम्ही प्लास्टिकच्या बॅगेमध्ये, पिशवीमध्ये छोट्याशा ठेवू शकता. व्यवस्थित असं रॅप करून ठेवू शकता, जेणेकरून सारखा आपला हात तिथे लागणार नाही. यामुळे काय होतं तर आपल्यावरती लक्ष्मी कृपा राहते. आपल्याकडे धनाची कमतरता भासत नाही. जेवढं धन आपण आत्ता मिळवतोय त्यापेक्षा काही पटीने वाढ आपल्या धनामध्ये नक्कीच होते आणि आपल्या ज्या काही मनोकामना अपूर्ण आहेत त्या देखील पूर्ण होण्यास मदत होते. असा हा प्रभावी आणि खूप सोपा उपाय आहे. आता समजा तुमच्याकडे स्वामींची मूर्ती नाही, फोटो नाही, तर कसा करायचा हा उपाय? तर अशाच प्रकारे 2.5 आपट्याची पानं घ्यायची आणि ती जी तुमची कुलदेवी आहे तिचं स्मरण करायचं, जप करायचा. कुलदेवीचा जप येत नसेल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असा जप तुम्ही करू शकता. माता लक्ष्मीचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला जप करायचा आहे.
आणि त्यानंतर ही अडीच आपट्याची पानं तुम्हाला घरातील कुलदेवीच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर, टाकासमोर, कुलदेवीची मूर्ती टाक नसेल तर लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा काहीच नसेल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर तुम्हाला ही अडीच आपट्याची पानं जी आहेत ती ठेवायची आहेत. आणि काही वेळ तिथे ठेवून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा तुम्ही जिथे तुमच्या महत्त्वाच्या वस्तू ठेवताय तिथे ठेवून द्यायचं आहे. आणि ज्या वेळी तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणार आहात वर्षभर कधीही, तेव्हा तुम्हाला ही जी पानं आहेत अडीच आपट्याची पानं ती घेऊन जायची आहेत. स्त्री, पुरुष, अविवाहित महिला, पुरुष, विधवा महिला कोणीही हा उपाय करू शकतात. फक्त महिलांना जर काही मासिक धर्म असेल, पिरियड्स असतील, त्यामध्ये त्यांनी हा उपाय करू नका. घरातील इतर कोणीही करू शकतात. आता बघा, घरातील प्रत्येकजण हा उपाय सेपरेट स्वतःसाठी करू शकतात असं काही नाही. घरामध्ये एकानेच कोणीतरी करायचा तसं नाही. घरामध्ये 4 सदस्य आहेत, चौघांनाही हा उपाय करायचा आहे. तर प्रत्येकाने त्यांची अडीच पानं घ्यायची आहेत आणि हा उपाय तुमचा तुम्ही सेपरेट करू शकता. महिलांनी फक्त पिरियडमध्ये एवढं लक्ष द्यायचं की या आपट्याच्या पानांना, अडीच आपट्याची पानं जी आहेत त्यांना हात वगैरे लागू नये. अशा पद्धतीनेच ते आपल्याला पर्समध्ये गुंडाळून व्यवस्थित ठेवायचं आहे. आता वर्षभरात काय करायचं, एखादा शुभ दिवस असेल, गुरुवार असेल, शुक्रवार असेल, त्या दिवशी तुम्हाला ही अडीच आपट्याची पानं काढायची आहेत आणि पुन्हा तुम्हाला अशा प्रकारे उजव्या हातामध्ये घेऊन श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे, कुलदेवीचा जप करायचा आहे, माता लक्ष्मीचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर ही जी आपट्याची पानं आहेत ती पुन्हा स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहे. स्वामींची मूर्ती, फोटो नसेल तर लक्ष्मीची मूर्ती किंवा गणपती बाप्पांची मूर्ती यांच्यासमोर तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि अशा प्रकारे ती एखाद्या दिवशी पुन्हा सिद्ध करायची आहे आणि पुन्हा तुमच्या पर्समध्ये ठेवून द्यायची आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. फक्त वर्षभरामध्ये एखाद्या शुभदिनी म्हणा, एखाद्या चांगला वार आहे तर त्या दिवशी तुम्ही पुन्हाही सिद्ध करायला विसरू नका. आणि पुढच्या वर्षी दसऱ्याला तुम्ही पुन्हा हा उपाय करू शकता. आधीची अडीच पानं जी आहेत ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि नंतर हा तुम्ही उपाय करू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे दसऱ्याला सर्वांना या आपट्याच्या अडीच पानांचा उपाय करता येईल. सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा.